साठी. आणि आता आपण जाणार आहोत आज आज आपल्या घरी डॉक्टर येतात ना, त्यामुळं आज अजिंक्य. डॉक्टरांचा टॉपिक, डॉक्टरांचा विषय. आपल्याला सगळ्यांना ना एकांचं कन्सल्टेशन लई जायला आवडत नाही, पण मनात असतं काही करायचं झालं तर यांना विचारल्याशिवाय काही करणार नाही. कारण जर आमचे डॉक्टरांनी सांगितलं तर, आम्हाला गाईड केलं तर, असं आपण बोलत असतो. ओके. तर आज पण आपल्याला गाईड करणार आहे डॉक्टर अजिंक्य पाटील. तुम्ही म्हणाल सारखं सारखं दाताचंच आरोग्य चांगलं करायचं का आम्ही? तर डॉक्टर या डिग्री मध्ये ऑल अभ्यास असतो, नुसताच दात नाही, ते त्यांचं स्पेशलायझेशन आहे. मग आपल्याला आज पण जायचं आहे डॉक्टर अजिंक्य पाटलांच्याकडं. आज आपल्याला काय गाईड करणार आहेत न्यूट्रिशन बद्दल, कुठल्या याच्यावर गाईड करणार आहे ते जाणून घेण्यासाठी. डॉक्टर अजिंक्य पाटील डेंटिस्ट आहेत. जयसिंगपूरमध्ये मस्त हॉस्पिटल चालू केले तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी. तर आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, त्याच वेळेला आपण त्याच्यावर काम केलं तर होतंय. जाऊ आता आपण जोरदार क्लॅप करू आपण डॉक्टर अजिंक्य पाटील सरांसाठी. कंटिन्यू अजिंक्य पण सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. अजिंक्य अनम्यूट कर. ओके. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता जे आपण 2-3 एक्सपिरियन्सेस ऐकले, तर प्रत्येकाचं वेगळा एक्सपिरियन्स होता. प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे होते. जसं की वजन वाढवणे असेल, वजन कमी करणे असेल किंवा जे मायग्रेनचा त्रास असेल किंवा जे झोप येत नव्हती, झोप यायला लागली, अशा गोष्टी असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या ऐकल्या. त्या गोष्टी काही मॅजिकल आहेत का? किंवा काही जादू केली आहे का त्यांच्यावर? तर हे काही औषध नाहीये. बऱ्याच वेळा मॅडमांनी उल्लेख केला, की हे न्यूट्रिशन आहे आणि ही न्यूट्रिशनची ताकद आहे, की जे आजार आहेत ते बरे होतात. तर ह्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे किंवा विज्ञान काय आहे? हे आपण आज जाणून घेऊया थोडं. आता न्यूट्रिशन म्हणजे काय हे आपल्याला पहिलं माहीत पाहिजे. अन्न म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. न्यूट्रिशनमध्ये काय-काय असतं आणि आपल्या शरीराला काय-काय गोष्टी लागतात. ह्या सर्व गोष्टी आपण थोडक्यात आज माहिती करून घेऊया. तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया अन्न म्हणजे काय? आता ज्या गोष्टी आपण खातो, त्या सर्व गोष्टी अन्न असतात. म्हणजे आपण भाजी, भाकरी, चपाती, स्नॅक्स, नाश्त्याला जे पदार्थ खातो, जेवताना जे पदार्थ खातो, अधून-मधून वाळले पदार्थ जे खातो, ते सगळे पदार्थ म्हणजे आपण अन्न म्हणू शकतो. पण ह्या सगळ्या पदार्थ आहे तसे आपली बॉडी घेते का? तर नाही. त्यातले जे घटक बॉडीला लागतात, तेच घटक बॉडी ॲब्सॉर्ब करते आणि तेच घटक आपल्या बॉडीमध्ये वापरले जातात. तर त्या घटकांना आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो. तर असं बऱ्याच प्रकारचं फूड आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेजिटेरियन फूड आहे. नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉन व्हेजिटेरियन फूडची सुद्धा व्हरायटी आहे. आता आपल्या पूर्ण भारत देशात प्रत्येक राज्याचं अन्न वेगळं आहे. प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा जिल्ह्याचं किंवा विशिष्ट गावांची विशिष्ट पदार्थ फेमस आहेत. तर आता ह्यातलं चांगलं कोणतं, वाईट कोणतं किंवा कोणतं खायचं, कोणतं खायचं नाही. तर प्रत्येकाला प्रश्न पडला असतो, की हे खायचं का नाही किंवा हे खाऊ की नको? तर ह्याच्यावर सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे काय? तर त्यातून आपल्याला काय-काय मिळतं किंवा आपल्या शरीराला काय कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. त्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात, तेव्हा आपल्यालाच कळतं, की काय खाल्लं पाहिजे, किती प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि का खाल्लं पाहिजे. आता आपण कसं घरची शॉपिंग करण्यासाठी डी-मार्ट असेल किंवा लोकल मार्ट असेल किंवा कुठल्यातरी दुकानामध्ये जातो. आपल्या घरची लिस्ट आपल्याकडे तयार असते, की ह्या महिन्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी हव्यात. साबण असेल किंवा ज्या घरात लागणाऱ्या गोष्टी असतात. तर त्या गोष्टी आपण प्रत्येक महिन्याला कारण त्या गोष्टींचा वापर होत असतो आपल्या घरामध्ये. त्याची कमतरता निर्माण होते. मग आपण अ, बाहेर जाऊन त्या गोष्टी विकत घेतो. जेणेकरून आपलं घर आहे ते सुरळीत चालेल. अशा वेगवेगळ्या प्रकारची आपली शॉपिंग लिस्ट असते. आठवड्याचा बाजार असतो. आठवड्याला आपण तो बाजार करून आणतो. तसंच आपल्या आता एका शरीरामध्ये असंख्य पेशींनी आपलं हे शरीर बनलेलं आहे. तर ते एका पेशीला काय लागतं, हे आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी बऱ्याचशा क्लिअर होत जातात. आता ही पेशी म्हणजे काय? तर आपल्या शरीराचा सगळ्यात छोटा भाग म्हणजे पेशी. तर एक पेशीमध्ये सुद्धा त्याचे छोटे ऑर्गन्स असतात. म्हणजे त्याचे छोटे इंद्रिय असतात. तर त्या प्रत्येक इंद्रियाला चं काम वेगळं असतं आणि त्या प्रत्येक इंद्रियाला घटक वेगवेगळे लागत असतात. जेणेकरून ते त्याच्यावर प्रक्रिया करून वेगवेगळे घटक तयार करत असतं. आता हे पेशी एकच आहे का आपल्या शरीरामध्ये? तर नाही. ह्या पेशींचे सुद्धा असंख्य प्रकार आहेत. म्हणजे
आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संस्था आहेत. पचन संस्था असेल, चेतना संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. त्या प्रत्येक संस्थामधले ऑर्गन्स जे इंद्रिय आहेत ते वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक इंद्रियामधले पेशी जे आहेत ते सुद्धा वेगळे-वेगळे आहेत. तर ह्या प्रत्येक पेशींचं काम वेगळं आहे. त्यामुळे त्यांना लागणारे घटक वेगळे आहेत आणि त्यांचं जे प्रॉडक्ट तयार करतात ते वेगळं आहे. त्यामुळं प्रत्येक पेशीची रिक्वायरमेंट आपण बघितली पाहिजे. आता मगाचपासून जो उल्लेख झाला न्यूट्रिएंट्सचा. आता न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? जे आपल्या शरीरातल्या पेशींना लागतात, त्याला आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो. आता ते न्यूट्रिएंट्स साधारण 5 प्रकारचे आहेत. त्यात मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स अशा प्रकारे ते विभागले जातात. मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? जे शरीराला जास्त प्रमाणात लागतात. म्हणजे काही पर्सेंटेजमध्ये किंवा काही टक्केवारीमध्ये त्यांचा आपल्याला वापर होतो. त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. आता त्यात मॅक्रो न्यूट्रिएंट्समध्ये पहिलं काय येतं तर कार्बोहायड्रेट, त्यानंतर प्रोटीन आणि फॅट. हे मोठ्या प्रमाणात लागतात 3 घटक. पण जे घटक अतिशय कमी प्रमाणात लागतात, पण लागतातच. त्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. त्यात 2 घटक येतात, व्हिटॅमिन आणि मिनरल्स. आता ह्या प्रत्येकाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता. कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? तर आपण जे भाकरी, चपाती किंवा आपण राईस खातो, जे आपल्या मेजॉरिटी डायटमध्ये जो सगळ्यात मोठा भाग असतो, तो कार्बोहायड्रेटचाच असतो. त्याचा वापर आपण 45 ते 65% पर्यंत आपला टोटल फूड इंटेक सॉरी, टोटल फूड इंटेक पैकी 45 ते 65% आपण फक्त कार्बोहायड्रेट खाल्लं पाहिजे. पण ॲक्चुअलमध्ये आपण जर आपल्या ताटामध्ये बघितलं, तर ते 80 ते 90% आपण कार्बोहायड्रेट खात असतो. कारण भाजी आणि चपाती याचं प्रमाण आपण एकदा आपल्या ताटामध्ये बघितलं, की आपल्या लक्षात येईल, की भाजी अतिशय छोटी थोडे असते आणि चपाती भाकरी असेल, हे आपण भरपूर खातो किंवा भात असेल तर भात भरपूर असतो. पण जे डाळीचं वरण असेल, ते थोडं असतं. त्यामुळे आपलं जे पर्सेंटेज आहे कार्बोहायड्रेटचं आपलं ओव्हर न्यूट्रिशन होत असतं. म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपलं क जास्त होत असतं. तर ते आपण कमी केलं पाहिजे आणि प्रोटीन्स असतील किंवा फॅट असतील. आता फॅटमध्ये सुद्धा गुड फॅटचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. आता हे कार्बोहायड्रेटचे सुद्धा प्रकार असतात. त्यात सिंपल शुगर असते, ऑलिगोसॅकराईड असतात आणि पॉलिसॅकराईड असतात. आता ह्यातली घातक शरीराला कोणती? तर सिंपल शुगर जी आहे, ती शरीराला घातक म्हणजे ग्लुकोज असेल किंवा फ्रुक्टोज असेल, सुक्रोज असेल, तर ही काय करते डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये ॲब्सॉर्ब केली जाते आणि जास्त प्रमाणात म्हणजे आपल्या शरीराची जी रिक्वायरमेंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला हे मिळाल्यानंतर काय होते, तर ते स्टोरेज होत असतं. कार्बोहायड्रेट्स हे स्टोअर केले जातात शरीरामध्ये. आणि जेवढी आपली गरज आहे, त्याच्या गरजेपेक्षा जास्त आपण रोजच्या आहारामध्ये याचा वापर करतो आणि रोजच्या रोज आपण जास्त घेतल्यामुळं रोजच्या रोज ते स्टोअर केल्या जातात. मग ते स्टोरेज फॅटच्या स्वरूपात असेल, तर ते फॅटच्या स्वरूपात स्टोअर केलं जातं आणि आपलं वजन जे आहे ते वाढत असतं. त्यामुळं सिंपल शुगर शक्यतो अव्हॉइड करायचे आणि जे पॉलिसॅकराईड असतील किंवा जे फायबर्स असतील, त्या कार्बोहायड्रेटचा वापर आपण जास्त केल्यानंतर आपल्याला जे स्टोरेज आहे, ते स्टोरेज होणार नाही किंवा जे आपले जे त्रास आहेत, ते त्रास कमी होतील. आता डायटरी फायबर. डायटरी फायबर म्हणजे काय? हे सुद्धा एक कार्बोहायड्रेटच आहे. कार्बोहायड्रेट कसं आहे, तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. तर हे काय करतं, तर आपल्या शरीर ह्याला ॲब्सॉर्ब करू शकत नाही. म्हणजे जसं ग्लुकोज, फ्रुक्टोज असेल, ते डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये मिक्स होतं. तसं हे जे आहे, ते डायजेस्ट होत नाही. म्हणजे अ, अतिशय अल्प प्रमाणामध्ये डायजेस्ट होतं. त्याच्यामुळं काय होतं, तर ते आपली जी पचनसंस्था आहे, पचनसंस्था ती व्यवस्थित सुरळीत चालवण्यासाठी डायटरी फायबरचा खूप मोठा रोल आहे. तर काय करते आपले हंगर सॅटिस्फॅक्शन जे आहे, म्हणजे आपली जी पोट भरल्याची जी आपल्याला भावना होते, तर ह्याच्यामध्ये हे डायटरी फायबरचा मोठा रोल आहे. त्यानंतर आपल्या गटमध्ये गुड बॅक्टेरिया जे असतात, त्या गुड बॅक्टेरियांसाठी डायटरी फायबर आपल्याला आवश्यक आहे. कारण डायटरी फायबर असल्याशिवाय ते गुड बॅक्टेरिया आपले सर्व्हायव्ह नाही होत. त्यामुळं आपल्याला डायटरी फायबर रोजच्या आहारामध्ये पाहिजेत. आता डायटरी फायबरचे सुद्धा 2 प्रकार आहेत. सोल्युबल फायबर असतात आणि इनसोल्युबल फायबर असतात. आता जे फायबर आहेत, ते विरघळले जातात रक्तामध्ये आणि रक्तामध्ये मिक्स होऊन ते पूर्ण रक्ताभिसरण संस्थामध्ये फिरतात. त्यांना सोल्युबल फायबर आपण म्हणतो आणि इनसोल्युबल फायबर म्हणजे काय? जे रक्तामध्ये सोल्युबल होत नाहीत किंवा जे मिक्स होत नाहीत. तर इनसोल्युबल फायबर कुठे लागतं? तर आपल्या जे आतड्यांचं हेल्थ आहे किंवा जे मगाशी म्हटलं,
जे गुड बॅक्टेरिया जे आहेत, त्यांचं जे खाद्य आहे ते इनसोल्युबल फायबर आहे. आणि सोल्युबल फायबर कुठं आहे, तर ते आपलं ब्लडमधलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कंट्रोल करत असतं. कोलेस्ट्रॉल लेव्हल आपली मेंटेन करत असतं. आपल्याला जास्त वेळेपर्यंत भूक न लागण्याचं जी हे आहे, रिस्पॉन्स आहे तो ते देत असतं. आणि ब्लडमधले जे शुगर आहेत, ते शुगर लेव्हल सुद्धा कंट्रोल करत असतं. ते आपलं सोल्युबल फायबरचं काम आहे. आता याच्यानंतर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा मॅक्रोन्यूट्रिएंट जो आहे, तो आहे प्रोटीन. आता बऱ्याच लोकांना प्रोटीनबद्दल गैरसमज असतो, की प्रोटीन जे आहे ते जिमच्या लोकांनीच खायचं किंवा ज्यांना शरीर कमवायचं आहे त्यांनीच प्रोटीन घ्यायचं. रोजच्या आहारात आपल्याला काय प्रोटीनची एवढी आवश्यकता नसते. पण प्रोटीन जे आहे, त्या प्रोटीनची आवश्यकता आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये आपल्या शरीराच्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ऑर्गनला हे प्रोटीन लागत असतं. आता हे प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक म्हणतो. म्हणजे आपल्या जसं घर बांधतो, घर बांधताना सगळ्यात विटांशिवाय जसं घर बांधत नाहीत किंवा वीट किंवा जे दगड असेल, त्याच्याशिवाय जसं घर पूर्ण होत नाही, तसंच आपल्या शरीराची जी रचना आहे, ती रचना हे प्रोटीनशिवाय पूर्ण होत नाही किंवा पेशी असतील, पेशीसुद्धा प्रोटीननी बनलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन आहेत. सगळ्या ठिकाणी बिल्डिंग ब्लॉक म्हणजे एका विटेसारखं काम हे प्रोटीन करत असतं. एवढंच नाही तर आपल्या शरीरामध्ये जी इजा झाली किंवा जखम झाली, तर त्याला रिपेअर करायचं काम सुद्धा हे प्रोटीन करत असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शरीरातले जे एन्झाईम आहेत किंवा जे हार्मोन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. जेणेकरून आपले जे पेशी आणि जे टिश्यू किंवा जे ऑर्गन आहेत, त्यांची कार्य व्यवस्थित राखण्यापाठीमागे सुद्धा प्रोटीनचा मोठा रोल आहे. आता हे प्रोटीन किती घ्यायचं? तर हे प्रोटीन साधारण आपल्या वजनाच्या ग्रॅम म्हणजे आपलं 1 किलो वजनामागे 1 ग्रॅम प्रोटीन आपण रोजच्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. आता हे प्रोटीन कशाने बनलेलं असतं? तर साधारण 21 अमायनो ॲसिड असतात त्या प्रोटीनमध्ये आणि त्याच्यापासून हे प्रोटीन्स बनले असतात. तर हे प्रोटीन आपल्याला कुठे-कुठे लागतात? तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्यून सिस्टम जी आहे, म्हणजे लोकांना आता कोव्हिड नंतर बऱ्याच लोकांना याची जाणीव झाली, की आपली जी इम्यून सिस्टम आहे, म्हणजे जे आपले डिफेन्स सिस्टम आहे आपल्या शरीराची, जी आपल्या बाहेरच्या व्हायरसेस असतील किंवा रोग आहेत, रोगप्रतिकार शक्ती जी आहे आपण म्हणतो, ती रोगप्रतिकार शक्ती चांगली टिकवण्यासाठी हे प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. कारण अँटिबॉडीज जे आपण म्हणतो, तर त्या अँटिबॉडी सुद्धा ह्या प्रोटीननी बनलेल्या असतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन हे मसलसाठी लागतात. आता मसल्स फक्त दिसण्यासाठी नसतात, तर शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्समध्ये मसल आहेत. आपल्या हृदयामध्ये सुद्धा मसल आहेत. जर हृदयामध्ये मसल्स नसतील, तर हृदय पंपिंग करू शकत नाही. तर हृदयातल्या मसल्सचं सुद्धा रिपेअरमेंट होत असते. त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन लागतं. आपल्या पोटामध्ये जे आतडं असतं, जे आपलं अन्न पचन करत असेल किंवा आपल्या पोटामध्ये जे जठर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गन्स आहेत, त्या प्रत्येकाचं कार्य चालण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा मसल्स असतात. तर ते मसल्स सुद्धा आपले ॲक्टिव्ह राहायला पाहिजेत किंवा जे हेल्दी राहायला पाहिजेत, तरच आपलं ते पचनसंस्था असेल, त्याचं काम व्यवस्थित सुरळीत चालतं. त्यानंतर स्ट्रक्चरल प्रोटीन्स. आता आपले नख असतील, केस असतील, हे सगळे कोलॅजिन, केराटिन प्रोटीनमधून बनलेलं असतं. आता हे प्रोटीन आपल्या सेलमध्ये सुद्धा सायटोस्केलेटन ज्याला आपण म्हणतो, जसं आपल्या शरीरामध्ये जसं हाडांचा सांगाडा असतो, तसं एका पेशीमध्ये जो सांगाडा असतो प्रोटीनचा, त्याला सायटोस्केलेटन म्हणतात. म्हणजे ह्या प्रोटीननीच आपलं जे सेल आहे, तर ते सेलचा सांगाडा बनलेला असतो. एकच मिनिट. एकच मिनिट माझं स्क्रीन ब्लॉक झाली. टेक्निकल प्रॉब्लेम. ओके. हां, झालं. आता ह्या प्रोटीनमध्ये अनेक महत्त्वाचा प्रोटीन असतो, ते सिग्नलिंग प्रोटीन असतो. आता सिग्नलिंग प्रोटीन म्हणजे काय? तर आपल्या ज्या पेशी आहेत किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गन असतील किंवा ज्या शरीरातल्या संस्था आहेत, त्या
एकमेकांसोबत त्यांचं जे कम्युनिकेशन चाललेलं असतं. म्हणजे आता शरीरामध्ये कसं आहे, तोंडामध्ये आपण अन्न घालतो. पण ते आपल्या जठराला किंवा ज्या आतड्याला आहे ते समजतं, की तोंडामध्ये अन्न आहे. त्यामुळे आपल्याला ते प्रिपेअर होतं. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारची एन्झाइम्स असतील ते सिक्रीट करायला चालू करतं. तर त्याला कसं कळालं, की तोंडामध्ये अन्न आलं? तर वेगवेगळ्या प्रकारचे जे सिग्नलिंग प्रोटीन असतात, त्या प्रोटीन आपल्या शरीरामध्ये सिक्रीट होत असतात. त्याच्यामुळं ते वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये जे कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन चालू असतं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या शरीरामधलं जे रक्त आहे, तर त्या रक्तामध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. सगळ्यांनाच माहीत आहे, की रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. म्हणजे जे लोह आहे, ते लोह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हिमोग्लोबिन हे सुद्धा प्रोटीन आहे. तर हिमोग्लोबिन अ, खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून जे आपली ऑक्सिजन आहे, तर ते ऑक्सिजन आपल्या पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतं. त्यानंतर आपल्याला जखम झाली किंवा कुठल्या प्रकारची इजा झाली शरीराला, तर ते भरण्याचं काम जे करत असतं, ज्याला आपण ते खपली येते बघा एका जखम झाल्यानंतर. तर ती खपली म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही, तर फायब्रिनोजन नावाचं एक प्रोटीन असतो. तर ते प्रोटीन जखम बरी करायचं काम करत असतो. त्यानंतर अल्ब्युमिन नावाचा एक प्रोटीन आहे. तो काय करतो, तर आपल्या अ, रक्तामधली जी फ्लुइड लेव्हल आहे, ती लेव्हल मेंटेन करायचं काम करतो. ह्याच्यासोबतच आणखी महत्त्वाचा रोल प्रोटीनचा कुठे येतो, तर एन्झाइम्स. आता आपल्या पचन संस्थामध्ये भरपूर एन्झाइम्स आहेत. तर त्या डायजेस्टिव्ह एन्झाइम जे आहेत, ते सगळे एन्झाइम्स आहेत ते प्रोटीनचे बनलेले आहेत. त्यामुळं प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. कारण प्रोटीन डिफिशियन्सी असेल, तर ते एन्झाइम्स प्रॉपर तयार होत नाहीत. आणि आपण कितीही अ, परिपक्व किंवा जे न्यूट्रिएंट्स आपण घेतले, तर ते व्यवस्थित डायजेस्ट होऊ शकत नाहीत. कारण आपल्या एन्झाइम्स त्या पद्धतीने सिक्रेट होत नाहीत. त्यामुळे आपलं जे डिफिशियन्सी आहे, तर ती डिफिशियन्सी तशीच राहते. त्यानंतर आपल्या ज्या पेशींचं आवरण आहे, तर ते पेशींच्या आवरणाबाहेर सुद्धा हे प्रोटीनचा लेयर असतो, जे पेशींना डिफेन्स मेकॅनिझममध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्ससाठी ते वापरलं जातं किंवा एक रिसेप्टर त्यात ॲड केलेला असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नलिंग प्रोटीन्स जे असतात, तर ते सिग्नलिंग प्रोटीन्स त्या रिसेप्टरला बाइंड होतात आणि त्या सेलला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना पोहोचल्या जातात. स्क्रीन कोण डिस्टर्ब करायला लागलंय बघा. रेषा कोण ओढायला लागलेत. एकच मिनिट. आता हे 21 प्रकारचे अमायनो ॲसिड आहेत. आता ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. आता ह्यात महत्त्वासाठी काय आहे, तर ते 21 प्रकारचे जे अमायनो ॲसिड आहेत, ते 3 प्रकारामध्ये विभागले जातात. इसेन्शियल, नॉन इसेन्शियल आणि सेमी इसेन्शियल. आता इसेन्शियल म्हणजे काय? जे आपल्या शरीरामध्ये तयारच होत नाहीत. जे आपल्याला रोजच्या रोज बाहेरून घ्यावेच लागतात. त्याला आपण इसेन्शियल अमायनो ॲसिड असं म्हणतो. नॉन इसेन्शियल म्हणजे काय? तर ते अमायनो ॲसिड शरीरामध्ये घेतले नाहीत बाहेरून तरी चालतात. कारण ते आपल्या शरीरामध्ये स्वतः तयार केले जातात. आणि सेमी इसेन्शियल म्हणजे काय? तर ते थोड्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये तयार केले जातात. पण थोड्या प्रमाणात ते बाहेरून घ्यावेच लागतात. त्याला आपण सेमी इसेन्शियल म्हणतो. तर आपल्या रोजच्या जे प्रोटीन आपण घेतो, तर त्या प्रोटीनमध्ये इसेन्शियल आणि सेमी इसेन्शियल ह्या अमायनो ॲसिडचा रोजच्या रोज आपल्याला जे इंटेक आहे, ते इंटेक करावं लागतं. जेणेकरून आपलं जे प्रोटीनची जी गरज आहे, तर ती गरज पूर्ण होत असते. तर त्यासाठी आपण जे प्रोटीन घेतो, तर त्या प्रोटीनची क्वालिटी आहे, तर ती क्वालिटी आपल्याला चेक करावी लागते, की कोणत्या क्वालिटीचं आपण प्रोटीन घेतोय आणि त्याच्यातून आपल्याला कोणत्या प्रकारचं म्हणजे इसेन्शियल अमायनो ॲसिड किती प्रमाणात आपल्याला मिळतात किंवा सेमी इसेन्शियल जे असतील, ते किती प्रमाणात आपल्याला मिळतात हे आपण चेक करायला पाहिजे. कारण नॉन इसेन्शियल प्रोटीन अमायनो ॲसिड आपण भरपूर प्रमाणात घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. कारण त्याची आपल्या शरीराला गरजच नसते. कारण ते शरीरामध्ये तयार केले जातात. जे पण अमायनो ॲसिड शरीरामध्ये तयार होत नाहीत, ते अमायनो ॲसिड आपल्याला रोजच्या रोज घ्यावे लागतात.
आता ह्याच्यानंतर आहे आपलं फॅट्स आणि ऑइल म्हणजे सगळ्यात मोठा आणि तिसरा जो घटक आहे, जो आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला लागतो, तो आहे फॅट. आता फॅट म्हटलं की बऱ्याच लोकांच्यात गैरसमज असतो, की फॅट्स घेतलं की वजन वाढतं, फॅट्स घेतलं की कोलेस्ट्रॉल वाढतं, फॅट्स घेतलं की हृदयविकार होतो. तर फॅट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या थोड्याशा ज्या संकल्पना आहेत त्या चुकीच्या आहेत. आता फॅट्समध्ये सुद्धा 2 प्रकारचे असतात. सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट आहे. आता सॅच्युरेटेड फॅट आहे ते शरीरासाठी घातक आहे. पण जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे, ते अनसॅच्युरेटेड फॅट आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तर फॅट आहेत हे आपल्या एनर्जीसाठीचा मोठा रिच सोर्स आहे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळत असते. आपल्या शरीराचे जे सेल असतात, ज्या पेशी असतात, त्या पेशींच्या आवरणासाठी सुद्धा ह्या फॅटचा वापर होत असतो. आपलं जे ब्रेन आहे किंवा आपली जे मज्जारज्जू, मज्जातंतू, ज्या ब्रेन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फॅट्सचा खूप मोठा प्रमाणात वापर केला जातो. आपलं जे लहान मूल असतं, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा फॅटचा खूप मोठा रोल आहे. त्याच्यासोबतच जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहेत, त्यांचं ॲब्सॉर्प्शन असेल किंवा त्यांचं जे स्टोरेज असेल, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या फॅट्सचा वापर होत असतो. तर आपण डेली इंटेक किती केला पाहिजे? तर 30% पर्यंत टोटल आपला जो आहार आहे, त्या 30% पर्यंत आपण ह्या अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपण घेतले पाहिजेत. म्हणजे जे गुड फॅट आहेत. आता त्या अनसॅच्युरेटेडमध्ये सुद्धा परत ओमेगा 3 असेल, ओमेगा 6 असेल किंवा ओमेगा 9 असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ॲसिड असतात. ह्या तिन्हीचा सुद्धा योग्य संतुलित प्रमाणात आपण वापर केला पाहिजे. आता हे झाले मोठे घटक. आता छोटे घटक. आता छोटे घटक काय? आता एका कारचं उदाहरण आपण घेतलं, तर एक कारमध्ये किती पार्ट असतात बघा. मोठे-मोठे पार्ट असतात. कारची बॉडी असते, कारचे टायर्स असतात, सीट असते, इंजिन असतं, ब्रेक सिस्टम असते, वेगवेगळ्या प्रकारचे टायर किंवा बरेचसे घटक एकमेकाला जोडले असतात. पण ह्या सगळ्या मोठे घटक जे आपल्याला दिसतात, ह्यांचा काहीच उपयोग होत नाही जर हे छोटा घटक त्या कारमध्ये लावलेला नसेल, म्हणजे नट बोल्ट. आता नट बोल्ट आपल्याला दिसताना दिसतात का? नाही. त्याचा साइज म्हणा किंवा त्याचा आकार म्हणा खूप छोटा असतो आणि ते निग्लिजिबल असतं. पण त्याला दुर्लक्ष करून चालत नाही. कारण जर नट बोल्टच लावले नाहीत कारमध्ये, तर कार पळतच नाही किंवा कार चालूच शकत नाही. तसंच आपल्या ह्या शरीरामध्ये सगळ्यात मोठा रोल ह्या मॅक्रोन्यूट्रिएंटचा जरी असला, म्हणजे प्रोटीन, व्हिटॅमिन, फॅट ह्या तिघांचा मोठा रोल जरी असला, तरी ह्या मायक्रोन्यूट्रिएंट्स शिवाय त्यांचा रोल तो अधुरा आहे. म्हणजे हे जर नट आपल्या शरीराला मिळाले नाहीत, तर त्या मोठ्या ज्या पार्ट्स आहेत, त्या मोठ्या पार्ट्सचा जो वापर व्हायला पाहिजे तसा वापर होऊ शकत नाही आणि त्यांचा घेऊन सुद्धा न घेतल्यासारखा त्यांचा वापर होतो. तर आता हे मायक्रोन्यूट्रिएंट कोणते आहेत? तर ह्यात व्हिटॅमिन आणि मिनरल हे 2 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. आता हे व्हिटॅमिन काय असतं? तर व्हिटॅमिन हे मायक्रोन्यूट्रिएंट असतं, तर ते 2 प्रकारचं असतं. एक तर फॅट सोल्युबल असतं आणि दुसरं म्हणजे वॉटर सोल्युबल असतं. आता फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल हे का सांगतोय? तर जे फॅट सोल्युबल आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये फॅटमध्ये सोल्युबल होतात आणि फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं. त्यामुळे ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. आता व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के. आता हे जे व्हिटॅमिन आहेत, ते व्हिटॅमिन आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. त्यामुळे आपण हे एका दिवशी जास्त घेतलं, एका दिवशी कमी घेतलं तरी चालतं. कारण एका दिवशी जास्त घेतो, त्या दिवशी जे जेवढं लागतं तेवढा पण वापर होतो आणि बाकीचं ते स्टोअर केलं जातं. तसं वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचं नाहीये. आता वॉटर सोल्युबल कुठले? तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता व्हिटॅमिन बीमध्ये पण भरपूर असतात. बी1, बी6, बी12, बी8 असे वेगवेगळ्या प्रकारचे बीचे व्हिटॅमिन आहेत. तर हे सगळे व्हिटॅमिन सी आणि बी हे वॉटर सोल्युबल असं पाण्यामध्ये विरघळतात आणि पाणी कसं आपल्या शरीरामधून बाहेर पडतो. आपण लघवीच्या वाटे किंवा एक्सक्रिशन घामावाटे जे पाणी बाहेर जात असतं, त्याच्यामधून हे व्हिटॅमिन्स सुद्धा बाहेर जात असतात. त्यामुळे जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहेत, ते रोजच्या रोज आपल्याला घेतले पाहिजेत. कारण ते कुठल्याही ऑर्गनमध्ये किंवा कुठेही आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत नाहीत. तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी आपण रोजच्या रोज आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. आता या व्हिटॅमिनचा रोल काय आहे? तर व्हिटॅमिन ए कुठं होतं? तर आपलं जे डोळ्यांना आहे किंवा जे आपलं नॉर्मल व्हिजन आहे, फर्टिलिटी किंवा इम्यून रिस्पॉन्स आहे, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन एचा खूप मोठा रोल आहे. व्हिटॅमिन डी म्हणजे आपले जे कॅल्शियम आणि आपली हाडं मजबूत करण्यापाठीमागे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम याचा मोठा रोल असतो.
व्हिटॅमिन ई, आता व्हिटॅमिन ई जे आहे ते अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे आपली जी स्किन आहे ती यंग दिसणे किंवा अँटीऑक्सिडंटचा रोल काय असतो, तर जी डिटॉक्सिफिकेशन असतं, तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करत असतं. त्याच्यामुळं यंग लुक जो आहे स्किनला तो व्हिटॅमिन ई मिळत असतो. व्हिटॅमिन केचं काय काम आहे, तर आपलं जे रक्त आहे ते गोठवण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन केचा रोल असतो. आता वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन बी1 आहे, तर ते आपलं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम म्हणजे कार्बोहायड्रेट पचन करण्याचं जे आपलं शरीरामध्ये मेकॅनिझम आहे, त्याच्यामध्ये त्याचं काम आहे. व्हिटॅमिन बी6 आहे, तर ते आपल्या इम्युन रिस्पॉन्स म्हणजे आपली जी शरीराची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे, त्याच्यामध्ये त्याचा वापर आहे. व्हिटॅमिन बी2 आहे. व्हिटॅमिन बी2 कशासाठी आहे, तर आपलं मेटाबॉलिझमच्या एक रिएक्शनमध्ये त्याचं येतं. तसेच बाकीचे जे आहेत बी सीरीजचे ते सगळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन चालू असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अ, प्रक्रिया चालू असतात, जेणेकरून एक न्यूट्रिएंट दुसऱ्या न्यूट्रिएंटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं किंवा एनर्जी तयार केली जाते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेमध्ये ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि व्हिटॅमिन सी, आता व्हिटॅमिन सी जे आहे, तर ते सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे. इम्युन रिस्पॉन्ससाठी, इम्युनिटीमध्ये खूप मोठा रोल आहे. म्हणून कोव्हिडमध्ये बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन सीच्या गोळ्या डॉक्टर प्रिस्क्राईब करत होते, कारण ते इम्युन सिस्टममध्ये त्याचा खूप मोठा रोल आहे. आता अजिंक्य, मिनरल्स, आता मिनरल्स मिनरल्स हां, आपण अजिंक्य मिनरल्स आपण मंगळवारी वेळ आहे का तुम्हाला? मंगळवारी किंवा बुधवारी? आहे की, आपण आहे की. मंगळवारी किंवा बुधवारी कंटिन्यू करूया मिनरल्स. ओके, ओके. हा, कारण 8-7 झाले. ओके, थँक्यू. जोरदार क्लॅपिंग करू आपण डॉक्टर अजिंक्य सरांसाठी. कारण आपल्याला बरं झालं, पुढच्या वेळेला तुम्हाला मिनरल्स ऐकायला भेटणार आहेत. डीप मध्ये नॉलेज देऊ शकतात डॉक्टर अजिंक्य पाटील. आणि टाईममुळं आपल्याला त्यांना पळायला लागतंय, मग पळवायला लागतंय. म्हणजे विटामिन्स आणि मिनरल्स कसलं आपल्याला टाईम आणि म्हणजे नट आणि बोल्ट त्याचाच किती महत्वाचा रोल आहे. पण हे मिसिंग असल्यामुळं काय काय होऊ शकतं हे जेव्हा आपल्याला कळेल, त्यावेळेला आपल्याला आपल्या बॉडीवर त्याचे गुड रिझल्ट भेटायला लागतात. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण. वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट झाली. आज कुणाचं असेल तर आज पण होऊ शकतं, कारण मी आज मेसेज भेटलाय 2 लोक आहेत कुणाच्या ग्रुपमध्ये जागा पाहिजे.